हॅलो. चल ऑफिस सुटलेलं आहे, निघालो आहे. मस्त मजा येणार आहे आता. सो थोडीशी गाडी पुसूया. पावसात गाडी चालवायला जरा मजा वेगळी मजाच येते. रेनकोट वगैरे घातला आहे आणि गाडी स्टार्ट करूया, मी निघूया. इतर वेळी कारमध्ये असतो. थोडा वेगळा एक्सपिरियन्स. माझं वॉटरप्रूफ घड्याळ आहे का नाही माहीत नाही. पावसात भिजलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, चला निघूया. पावसात गाडी चालवायची मजाच वेगळी. ॲक्च्युली काय होतं, अंधारामध्ये खड्डे कळत नाहीत, तोच एक प्रॉब्लेम आहे. तो व्हिडिओ बघत राहा. हा पण असंच काय टॉपिक नाही आहे, पण जस्ट असंच आपण पुढे बघत बघत कळेल की हां काय टॉपिक आहे वगैरे, तर मग समजून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कॅमेऱ्याची टेस्टिंग पण होईल. पावसात कधी वापरला नव्हता, सो या व्हिडिओसाठी मी ट्रायलसाठी यूज करतो आहे. हे ॲक्च्युली वॉटरप्रूफच आहे, काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. सो बघत राहा. निघण्यापूर्वी असं वाटलं होतं की काय पाऊस नाही आहे, खाली येऊन ॲक्च्युली बघितलं तर मग परत ते रेनकोट घाला, हे करा, असं सगळं झालं. बारीकच आहे एकदम, झिरझिर असा, काही पाऊस जास्त नाही आहे. पण लॅपटॉप वगैरे असल्यामुळे बॅगमध्ये पाणी नाही जायला पाहिजे. लॅपटॉप आहे, प्लस याचे चार्जर, कॅमेऱ्याचं चार्जर, माईकचा चार्जर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. प्रॉब्लेम नको व्हायला. बेटर की काळजी घेतलेली बरं असते. स्प्लेंडरच्या गाड्यांचं पाणी खूप जास्त उडतं. तुम्ही पण गाडी चालवताना तुमच्या आता हे बघा कसं उडतं. सो तिथे थोडंसं फ्लॅप वगैरे काय ते लावायला पाहिजे, तर डायरेक्ट माझ्या छातीपर्यंत पाणी येते. स्प्लेंडर सुप्रीम स्प्लेंडर कुठल्या पण सीझनमध्ये कुठेही चालते, काय प्रॉब्लेम नाही, कोणीही चालवू शकते. आपलं ऑफिसचं टायमिंग असं ऑड असल्यामुळे जास्त ट्रॅफिक लागत नाही, काय नाही, निवांत जा. गर्दी नसते, जास्त ट्रॅफिक नसतं. पण जर समजा एका दिवशी लवकर यायचे 6 वाजता वगैरे, तर मग कंटाळा येतो, कारण की रोजची सवय लागलेली असते आपल्याला की ट्रॅफिक नाही आहे. आणि मग असं ट्रॅफिकमधून यायचं झालं तर खूप कंटाळा येतो. शक्यतो मी अवॉइडच करतो त्या दिवशी. ज्या दिवशी लवकर यायचं त्या दिवशी मी ऑफिसला जात नाही, घरूनच करतो. मस्त मजा येते गाडी चालवायला. तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून सांगा. बरेच दिवस मोटर व्लॉग केला नव्हता, सो आज एक व्हिडिओ टाकला आहे. म्हणजे आता हा व्हिडिओ पडायच्या अगोदर एक व्हिडिओ ऑलरेडी पडलेला आहे, आणि रात्रीचा ड्राईव्हचा प्लस मला पावसात टेस्टिंग करायचं होतं, तो हा एक व्हिडिओ आहे. तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ रोजचे आवडत असतील तर ठीक आहे, आपण रोज व्हिडिओ अपलोड करूया. मला फक्त कमेंट करून सांगा की हां रोज व्हिडिओ येऊ द्या. सो व्हिडिओची रीच जशी असेल त्यानुसार मग आपण ठरवू शकतो. सिग्नल मिळालेला आहे आपल्याला. हा युनिव्हर्सिटी चौकमधला सिग्नल आहे. इथे हा ब्रिजचं काम चाललं होतं त्यावेळी खूप गर्दी असायची. आता एवढी काही गर्दी नसते, एकदम मॅनेजेबल आहे. पीक आवरला थोडीफार गर्दी तिथे होते पुलाच्या आसपास.
अदरवाईज एवढं काय होत नाही. आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवेत ते पण कमेंट करून सांगा, तसे आपण व्हिडिओ बनवूया. 1-2 कमेंट आल्या होत्या हँडलच्या रिलेटेड, माझ्या गाडीच्या हँडलचे रिलेटेड व्हिडिओ. इथं पाणी कसं आहे बघा. सो हँडलचं मी थोडीशी हाईट वाढवली आहे की ज्याने लीन होऊन चालवा लागत नाही, स्ट्रेट होते बॉडी, प्लस हे दुखत नाही. सो त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. तो आता बरेच दिवस झालं टाकून, ते टाकणार आहे. बघूया जसं वेळ मिळेल. अजून एक हंटर आहे मित्राची, ती हंटर आली की मग ते कंपॅरिझनसाठी बरं पडेल म्हणून मी थांबलो आहे. सो तो काय भेटत नाही मला, तो जसा भेटेल. सो त्याच्याकडे नॉर्मल हँडल आहे आणि माझा हे हँडलची हाईट थोडी वाढवलेली आहे. सो तो मला भेटला की मग मी तो व्हिडिओ करणार आहे. जरी नाही भेटला तर या संडेला वगैरे मला जसा वेळ मिळेल तसा मी तो बनवून टाकतो. काय काय मॉडिफिकेशन केले त्याचं सेपरेटच बनवूया आपण, की जेणेकरून जे लोक हँटर वापरत आहेत आणि ज्यांना त्रास होतो आहे त्यांच्यासाठी ते फायदेशीर असेल. पावसामुळे सगळे लोक एकदम त्यांच्या स्मूथ आणि स्पीडनी चालवत आहेत, कोणी काही गडबड करत नाही आहे. सगळेजण निवांत चालले 40-50च्या स्पीडनी, कुणाला गडबड नाही आहे. कारण की रस्ते ओले होतात, गाड्या घसरायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे सगळे एकदम असं वाटतं की रात्री चालवताना सगळं शहर एकदम निवांत चाललं आहे. सो ते तरी हे 9 वाजलेत. हे जर आपण 10-10:30च्या आसपास आलं की कुणाला काही घाई गडबड नसते. त्यावेळीचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स थोडा वेगळा असतो. कारण की काही लोक जेवून बाहेर राईड करायला आलेले असतात, काही लोक स्टेशनला निघालेले असतात. सो तो एक्सपिरियन्स वेगळा. आणि आत्ताचा एक्सपिरियन्स पावसामुळे एकदम वेगळा आहे. कुणालाच गडबड नाही, सगळे आपले निवांत हळूहळू चाललेत. गडबड केली तर गाड्या घसरायचे चान्सेस असतात. ते बघताना असं भारी वाटतं. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये तो फील येणार नाही, पण ॲक्च्युअल जे लोक राईड करतात त्यांना खरोखर कळेल की यस, कोणी गडबड करत नाहीत. कार चालवणारे पण एकदम निवांत चाललेत. आता युजली मी कारनी येतो ऑफिसला. आज ॲक्च्युली हा व्हिडिओ पण बरेच दिवस केला नव्हता, पाऊस पण नव्हता, म्हणून मी त्या ह्यानीच बाईकने आलो होतो. सो ते पर्पज सॉल्व झाला. आणि बाईक चालवायला आवडते मला, त्यामुळे असं भारी वाटतं एकदम. असं बॅकग्राऊंडला काय तर म्युझिक टाकलं तर सिनेमॅटिकच व्हिडिओ होऊ शकतो, एवढं भारी झालं आहे. असं सिग्नल मिळालेला आहे आपल्याला, तो दुसरा सिग्नल पण, म्हणजे इथे सिग्नल थांबावं नाही लागलं. ॲक्च्युली येल्लो आहे, जाऊया आता. ठीक आहे, पुढे जाऊन थांबावंच लागणार आहे, काही गडबड नाही. पोलिसांनी जर रूल फॉलो नाही केले तर कसं होईल? पोलिसांचीच गाडी सिग्नल क्रॉस करून गेली, आपण थांबलोय. हा पार्ट नाही, हा वाला, की जिथून मी आता औंधमधून PCMCच्या रोडला लागतो. PCMCचा एरिया स्टार्ट होतो. एकदम भारी, म्हणजे फीलच वेगळा आहे. रस्ते एकदम भारी भारी, मजा येते गाडी चालवायला. सो PCMC जे मेन रोड आहेत ते एकदम भारी आहेत. आता जे नवीन एरिया डेव्हलप होत आहेत त्या साईडला रस्ते हळूहळू बनत आहेत, पण हे जे जुने आहेत, जसं की आता इथं बघितलं BRT पलीकडे आहे, त्या 2 लेन एकदम सिटी अशी एकदम स्ट्रक्चर्ड, सगळीकडे व्यवस्थित असं केलं आहे. खूप भारी वाटतं. तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा. पुण्यातनं बघत असाल, कोल्हापूर, सातारा, सांगली, PCMCमधून बघताय, तुमचं आवडतं शहर कुठलं आहे ते कमेंट करून सांगा. काय होतं आहे, आपल्या व्हिडिओवर कमेंट येत नाहीत, एंगेजमेंट वाढत नाही आहे, त्याच्यामुळं रीच थोडी थांबली आहे.
सो व्हिडिओचे व्ह्यू जास्त जात नाही आहेत. सुरुवातीला आपण ज्यावेळी डेली व्हिडिओ टाकायचो त्यावेळी व्हिडिओ चांगल्या रीचपर्यंत पोहोचले होते, हळूहळू जात होते, वाढत होते. आपले सबस्क्रायबर पण चांगले वाढलेत. सो 1000 व्हायला थोडेसेच कमी आहेत. सो 1000 कंप्लीट करा, प्लस सबस्क्रायबर वाढले की हळूहळू वॉच टाईम पण वाढेल. सो तो काही कन्सर्न नाही. आपल्याला काय लगेच उद्या ग्रो व्हायचं नाही, तो पॉईंटच नाही आहे. सो जे काय आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, बरेच दिवसापासून एखादी गोष्ट कंप्लीट करायची असते आणि भरपूर दिवसांपासून माझं असं डोक्यात होतं की मला मोटो व्लॉगिंग करायचं आहे आणि हे व्हिडिओ अपलोड करायचे. सो त्याच्यासाठी भरपूर सेटअप वगैरे करून मी प्रॉपर रिसर्च करून माझ्या व्हिडिओची आणि ऑडिओची क्वालिटी जशी मला हवी आहे तशी येते. एडिटिंग पण प्रॉपर बऱ्यापैकी होतं. एवढं काय प्रोवालं एडिटिंग नाही, पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येतात. कारण की जर प्रो करायचं झालं की वेळ जाणार आपल्याला. जॉब, बाकीच्या गोष्टी बघून, सगळं बघून व्हिडिओ अपलोड करणं थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे. एवढा वेळ जॉब करत करत तुम्हाला पण माहिती आहे की करता येत नाही. आपण प्रयत्न करायचा आहे जेवढं इझी ठेवता येईल. आपल्याला काय फक्त जस्ट सिटी दाखवायचे. या भाऊकडे रेनकोट नाही आहे. आता मी ब्रिजवरून नाही जाणार, तर मी खालून जायचं म्हणते. तिथे काहीतरी खड्डा पडला आहे. खड्डा, येस, रस्त्याचं काम, खड्डा पडल्यामुळे गाड्या हळू झाल्यात. सकाळी खूप जास्त ट्रॅफिक होतं पलीकडच्या साईडला, म्हणजे इकडे मी पलीकडून जाताना. तेच बहुतेक काम चाललं असेल, पण पावसामुळे परत ते वाहून गेले. इथे आता खड्डाच दिसला नाही मला, पाणीच दिसलं नाही. हाच प्रॉब्लेम होतो पावसात गाडी चालवायचा. लाईट जरी असेल तरी ह्या हेल्मेटच्या ग्लासमुळं सगळं काही दिसत नाही व्यवस्थित. तरी त्या रोजचा रस्ता असल्यामुळं मला माहिती एवढे खड्डे कुठं नाही आहेत. जिथं असतील तिथे ॲटोमॅटिकली मी हळू होतो. त्या ब्रिजवर आहे, पुढे एक ट्रक आहे. सो ट्रकमुळं बाकीच्या गाड्या स्लो झाल्यात. सो हे होतच राहतं. काहीतरी पडलं. अच्छा, पडलं नाही, टाकलं. कारमधून काहीतरी पडलं होतं. ट्रकमुळं प्रॉब्लेम झालेला आहे. ट्रक एका लेनला आहे, तर आपण पलीकडच्या लेनला नाही जाऊ शकत एकदम अचानक. पाऊस पण आहे. ठीक आहे, इट्स ओके. या भाऊला इकडे लेफ्टला यायचं आहे, तर आपण लेफ्टलाच राहावं ना भाई. तिकडून राईटनी इकडं कसं यायला लागलं आहे. या लेनमध्ये राहिला असता. असं पाणी उडतं. आपण आता डांगे चौकशी इथल्या ब्रिजवरती आहे. मग इथून बघा कसं भारी दिसतं, एक नंबर. व्हिडिओ आपण जास्त काय मोठा नको करायला, 5-7 मिनटापर्यंत ठीक आहे. आता किती झाला आहे मला माहीत नाही आहे, बराच वेळ झाला मी शूट करत होतो. सो हाच होता आपला रॅन्डम व्लॉग. आपण आता घरी चाललो आहे. त्या हिशोबाने व्हिडिओ कसा वाटला सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपले व्हिडिओसाठी नोटिफिकेशनची
बेल आयकॉन जो आहे तो प्रेस करा, म्हणजे नवीन काय व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही बघाल. तो भेटूया आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.